या वर्षाचा ऊसाचा सीझन सुरू होऊन जवळपास 1 महिना होऊन गेला, पण सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी कमीत कमी 3400 आणि जास्तीत जास्त 3653 एवढी पहिली उचल जाहीर केली. जवळजवळ 70 ते 80 साखर कारखान्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरची रिकव्हरी ही थोडीशी कमी आहे, जास्त नाही, पण याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी तोंडच उघडायचं नाही असं काही त्यांनी समजू नये. यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे, एकरी उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळं 10 फेब्रुवारीच्या आत सगळे साखर कारखाने बंद होतील अशी एकूण स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये ऊस पळवापळवी होणार आहे, ऊसासाठी स्पर्धा होणार आहे हे माहिती असताना सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्ही बोलू नका अशा प्रकारची भूमिका आज घेतलेली आहे. आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काही गप्पा बसणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार 30 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली, परंतु साखर कारखाने काहीच बोलायला तयार नाहीत. मराठवाड्यामध्ये आंदोलन चालू आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, आणि आता पश्चिम महाराष्ट्रातले गाळप जवळपास सुरळीत चालू आहे. कर्नाटकात मोठं आंदोलन झालं. कर्नाटकातले कारखाने जे महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर कारखान्यापेक्षा जवळपास 500 रुपयानं कमी दर द्यायचे, त्यांनी सुद्धा 3300, 3350, 3400 पर्यंत पहिली उचल जाहीर केली. मग सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनाच असं काय झालेलं आहे. आणि म्हणून 2 दिवस आम्ही वाट बघू, अन्यथा आता एक कारखाना धरून गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा दर निश्चित केल्याशिवाय आंधळेपणानं कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये. एकदा आपल्या ताब्यातला ऊस गेला की मग शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहत नाही, ते देतील तेवढे पैसे घ्यावे लागतील. सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकव्हरी चोरीचं प्रमाण प्रचंड आहे. रिकव्हरी चोरणे याचा अर्थ उत्पादित झालेली साखर कमी दाखवणे, आणि ही प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली परंतु रेकॉर्डला कमी दाखवलेली ही जी अतिरिक्त साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि त्यातून काळा पैसा तयार होतो. काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था या सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. ही रक्कम फार मोठी आहे. साधारणपणे 1% रिकव्हरी जर मारली तर 10 किलो साखर चोरी होते, आणि 10 किलो साखरेचा आजचा बाजारभाव हा 400 रुपये होतो. म्हणजे टनाला 400 रुपये 1% रिकव्हरी मारल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. 1.5% रिकव्हरी मारणारे महाभाग या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून सोलापूरच्या साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी दिसते. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आता आम्ही एक भरारी पथक निर्माण करणार आहोत. साखरेचं वाहतूक करणारे जे ट्रक आहेत, अचानकपणे आम्ही रस्त्यावर गेटच्या बाहेर ट्रक अडवू. जर त्यांच्याकडे गेट पास नसेल, त्यांच्याकडे जीएसटीची साखर विकत घेतल्याची पावती नसेल, तर निश्चितच ही साखर ही चोरीची साखर आहे, रिकव्हरी मारलेली साखर आहे. यापूर्वी असे अनेक ट्रक आम्ही पकडलेले आहेत. यावेळी या कारखानदारांचे हे सगळे काळे धंदे उघडकीस आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. तीच परिस्थिती काटामारीची सुद्धा आहे.
साधारणपणे 10% काटा मारला जातो. 10%चा हिशेब केला तर टनाला जवळपास 300 रुपये टनापाठी मग त्याचा तो तोटा होतो. आणि मग रिकव्हरी मारलेले 400 रुपये, काटा मारलेले 300 रुपये, त्याचा हिशेब केला तर टनाला 700 रुपये. हे 700 रुपये जर का दरामध्ये मिसळलं तर आपोआपच सांगली कोल्हापूरच्या दराच्या जवळपास जाणारा दर निघतो. सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना दर का मिळत नाही, ऊस उत्पादकांना दर का मिळत नाही, याचं हे थोडक्यात दिलेलं मी उत्तर आहे. जिल्हा प्रशासनाची किंवा साखर आयुक्तांची आपली या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का, किंवा त्यांना काही या संदर्भातलं निवेदन आपण दिलेलं आहे का, की दर अद्याप जाहीर झाले? साखर आयुक्तांना वारंवार आम्ही कळवलेलं आहे. एक तर मागील 1-2 वर्षाच्या थकीत रिकव्हरी FRP सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्या संदर्भामध्ये RRC काढून सुद्धा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, खर तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मार्फत करायची असते. त्या संबंधितांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात काढायचे असतात. परंतु राजकीय दबावामुळे, सरकारमधल्या असणाऱ्या मंत्र्यांच्या दबावामुळे हे लिलाव होत नाहीत. आणि त्यामुळं साखर आयुक्तांनी RRC काढून सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची थकीत FRP मिळत नाही. एप्रिल 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माझ्याच एका याचिके संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे की जी काही FRP बसते ती एक रकमी विना कपात द्यायची आणि ती 15 दिवसाच्या आत द्यायची. ती जर दिलेली नसेल तर जेवढा विलंब झालेला आहे त्याला 15% व्याज द्यायचा आदेश कोर्टानं दिलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP ठरवायचं. हा जो 2022 साली राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता तो रद्दबातल केला आणि पूर्वलक्षी प्रभावानं, म्हणजे ज्या तारखेला तो शासन निर्णय घेतला होता त्या तारखेपासून तो रद्द केल्यामुळं मागील 2 वर्षामध्ये सुद्धा ज्यांनी FRPचे तुकडे करून शेतकऱ्याला पैसे दिले होते त्यांनी त्याची 15% व्याजासकट उर्वरित रक्कम द्यावी असाही आदेश कोर्टानं दिलेला आहे. आणि त्यामुळे अनेक साखर कारखाने मागच्या FRPतल्या फरकाची रक्कमा सुद्धा देणे लागत आहेत. आणि त्या संदर्भामध्ये साखर आयुक्तांच्याकडे सुनावण्या झालेल्या आहेत, निकालावर झालेला आहे. साखर कारखानदार आणि राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दाखल केलेलं आहे, त्याला चॅलेंज केलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये 5-6 सुनावण्या झाल्या, परंतु सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ आजही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम आहे आणि त्यामुळं ते पैसे व्याजासकट कारखानदारांनी द्यायला पाहिजेत. आणि ते कारखानदारांनी, कुठल्या कारखानदारांची किती रक्कम आहे ते सुद्धा साखर आयुक्तांनी निश्चित केलेले आहे. खताच्या किमती 200 रुपये मागणी सरासरी आणि GST म्हणतो 0% व्हायला पाहिजे ती झालेली त्याकडे. GST कमी करून गाजावाजा केला गेला, परंतु शेतीला मुळातच GST हा शून्यच झाला पाहिजे, असताच कामा नये. कारण यापूर्वी जेव्हा व्हॅट होतं त्यावेळी व्हॅट मधून रासायनिक खतं म्हणा किंवा निविष्ठा म्हणा ह्या वगळलेल्या होत्या. याचं कारण असं आहे की GST असो किंवा व्हॅट असो याचा 100% बोजा हा शेतकऱ्यावरच पडतो. कारण शेतकऱ्याचा काय GST नंबर नसतो आणि त्यामुळे त्याला परतावा मिळत नाही आहे. बाकीचे एखादा छोटा उद्योजक असेल, एखादा ट्रेडर असेल किंवा आणखीन कुणी असेल, त्यांनी भरलेल्या GSTतला परतावा त्यांना त्यांच्या फिनिश प्रॉडक्टच्या विक्रीतून मिळत असतो. परंतु शेतकऱ्याला शेतीसाठी, उत्पादनासाठी लागणारं औषधं असतील, कीटकनाशक असेल, खतं असतील, अवजारं असतील, या साऱ्या गोष्टी विकत घेत असताना GST भरावा लागतो. परंतु शेतकऱ्याचा त्याच्यातून उत्पादित झालेला जो माल आहे, मग तो ऊस असो, सोयाबीन असो, कापूस असो, काही असो, भाजीपाला असो, त्याच्यावर कुठं GSTची आकारणी होत नाही. आणि त्यामुळं 12%, 18% भरलेला सगळाच्या सगळा GSTचा बोजा एकट्या शेतकऱ्यावर पडतो. GSTची एकूण कर रचना बघितली
तर एवढा मोठा कराचा बोजा पडणारा देशातला एकमेव घटक आहे तो म्हणजे शेतकरी. खताच्या किमती वाढल्या 200 रुपये त्याबद्दल काय? रासायनिक खताच्या किमती वाढल्या याला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. केंद्र सरकार सातत्यानं खत कंपन्यांना खतावर दिलं जाणारं जे अनुदान आहे ते अनुदान कमी करत चाललेलं आहे, कपात करत चाललेलं आहे आणि त्यामुळे खत कंपन्यांनी खताच्या किमती वाढवायला सुरुवात केली आहे. शेवटी तोट्याचा धंदा कोणी करणार नाही. खत कंपन्यांना दोष देण्यापेक्षा मी यासाठी केंद्र सरकारला दोष देतो. माझं केंद्र सरकारला म्हणणं एवढंच आहे, तुमच्या मोदीचा रासायनिक खतावरचा फोटो बघून बघून आम्हाला कंटाळा आलाय. तो फोटो बघितल्यावर आनंद त्याच वेळी होईल जेव्हा त्या खताच्या किमती कमी झालेल्या असतील. खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक दावा केलेला आहे की केंद्र सरकारने किंवा त्यांच्या मंत्र्यांनी जो अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची केंद्राकडून मदत मिळाली नाही असा दावा ओमराजे निंबाळकरांनी केलाय. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की केंद्राकडून आम्हाला मदत मिळालेली आहे, त्याचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात आम्हाला प्रस्तावच आला नाही. दोनच दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीच्या संदर्भात मदतीचा एनडीआरएफ कडे जो प्रस्ताव यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही. आता हा प्रस्ताव आलेला नाही असं जर का केंद्र सरकारच म्हणत असेल, कारण मंत्री जेव्हा सभागृहात अशी माहिती देतात त्यावेळी ती 1001% सत्य असते. दिशाभूल करणारं असं वक्तव्य केलं तर त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव येऊ शकतो. तेव्हा ही गोष्ट खरीच आहे. मग महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावच दिलेला नाही. 10 मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय. अतिवृष्टीचं सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर 110 सर्कल पैकी मला वाटतं की 99 सर्कल मध्ये अतिवृष्टी नोंद आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. पण त्याचा प्रस्तावच जर का गेलेला नसेल तर एनडीआरएफ मध्ये आपला हक्क आहे की नाही? कारण एनडीआरएफचा मधला जो काही निधी आपण निर्माण केलेला आहे भारत सरकारनं तो काही कोणाच्या बापाचा नाही आहे, त्याच्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे. आणि त्यातून मदत घेऊन आज शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत अतिवृष्टीमुळे, महापुरामुळे घरदारं वाहून गेलेले आहेत आणि त्यातून एनडीआरएफ मधनं मदत घ्यायची नाही तर कशातून घ्यायची आहे? हा सरळ सरळ राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे. एक तर केंद्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंजाब आणि बिहारला एनडीआरएफ मधनं भरीव अशी मदत दिलेली आहे आणि त्यामुळं तो पैसा संपलेला असावा आणि त्यामुळं राज्य सरकारनं मागणी करू नये असा दबाव केंद्रातून महाराष्ट्र सरकारवर आलेला असावा, अथवा महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अजून तो प्रस्ताव गेलेला नाही. त्याच्यामध्ये असं आहे की फडणवीसांनी एकीकडे सांगितलं की बाबा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याच्या आधीच उत्तर शिवराज सिंह चौहानांनी दिलं होतं की ते पाठवलं नाही. त्यामुळे आता ओमराजे म्हणतात की कृषी मंत्र्यांवर मी हक्कभंग आणणार आहे. तर या संदर्भात अभिमानीची काय भूमिका? आता केंद्र आणि राज्य सरकारनं एकच करावं की एकतर बाप दाखवावं नाही तर बाप मेला म्हणून श्राद्ध करावं. दुसरं काय? कुणीतरी एक चुकलेलं आहे, खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय. आता केंद्र सरकार दिशाभूल करतंय का राज्य सरकार दिशाभूल करतंय? केंद्र आता संसदेचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यावर निंबाळकर उठवतील आवाज. आता राज्यातलं फडणवीस सरकारचं वर्षपूर्ती झालेली आहे, 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. कसं बघता त्यांचं काम? गेल्या वर्षभरामध्ये बघायचं झालं तर कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये सरकारनं 90,000 कोटी रुपयाची ठेकेदारांची बिलं थकवली म्हणून 4 ठेकेदारांनी आत्महत्या केल्या. ही एक म्हणजे उपलब्धता भारत सरकारची. रोजगार हमीच्या कामावर मजुरांची बिलं मिळालेली नाहीत. 3-3, 4-4 वर्षापासून विहिरीची बिलं मिळालेली नाहीत. त्याचबरोबर पाणंद रस्ते केलेले आहेत, त्याचे मजुरांची बिलं मिळालेली नाहीत. ठिबक सिंचनचं अनुदान मिळालेलं नाही. ही उपलब्धी गेल्या वर्षाची आहे. त्याचबरोबर अम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असोत, आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी असोत, यांचे महिनोन-महिने पगार होत नाही. ही उपलब्धता आहे. अनुदान जी काय सरकारनं जाहीर केली ती मिळत नाहीत. नव्या कुठल्याही कामासाठी 1 रुपया सुद्धा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे उपलब्ध नाही. ही उपलब्धता गेल्या
1 वर्षाची फडणवीस सरकारची आहे. शेट्टी साहेब, मध्यंतरी केंद्र म्हणजे सरकारनं टीईटी परीक्षा पास नाहीत अशा शिक्षकांना काढायचं धोरण ठरवलेलं आहे. आज त्या शिक्षकांचा मोठा मोर्चा आहे. म्हणजे या संदर्भात आपली भूमिका काय आणि आपल्याला काय वाटतं? नाही, राज्य सरकारनं टीईटी परीक्षा पास व्हायला शिक्षकांना काही अवधी द्यावा आणि जे आता रिटायर व्हायला आलेले आहेत ते या वयात आता कसली परीक्षा देणार? कारण शेवटी त्यांचा अनुभव हीच त्यांचं क्वालिफिकेशन हे समजून घेतलं पाहिजे. कारण एवढी वर्ष जर का ते सेवेत असतील तर पुन्हा परीक्षा द्या आणि मगच तुम्हाला सेवेत काय ठेवतो हे म्हणणं योग्य नाही. बियाणे विधेयकाच्या बाबतीत खर तर महत्वाचं आहे. बियाणे कायद्यामध्ये दुरुस्त होणं गरजेचं होतं, पण तो ड्राफ्ट तयार करत असताना या देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सातत्यानं चळवळी करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी सरकारनं संवाद साधायला पाहिजे होता. आम्हाला काही अडचणी येतात, कारण शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात ते शेतकरी आमच्याजवळ मांडत असतात आणि त्याच्यावर आम्ही कायम चळवळ करत असतो, आंदोलन करत असतो. कंपन्या काय काय चोऱ्या करतात, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवतात याचा अनुभव आमच्याशिवाय कोणाला जास्त असणार. परंतु दिल्लीत बसून हा जो बियाण्याच्या संदर्भातला ड्राफ्ट केलेला आहे तो अजून चांगला करता आला असता, अजून बियाणे कंपन्यांच्यावर अंकुश ठेवणारा आणि शेतकऱ्यांना न्याय देणारा अशा प्रकारचा कायदा करता आला असता. पण त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. अजूनही वेळ गेलेला नाही. सभागृहामध्ये आणून त्याच्यावर व्यापक चर्चा करावी, संयुक्त संसदीय समितीकडे ती बिल पाठवावं आणि मग त्या समितीनं पुन्हा आमच्यासारख्या शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना साक्षीसाठी बोलवून मतं घ्यावीत आणि मग एक परिपूर्ण असं विधेयक संसदेसमोर आणून त्याचं कायद्यात रूपांतर करावं. निवडणुकाच्या निकाल ज्या आहेत 2 तारखेला मतदान झालं आणि 3 तारखेला मतमोजणी होणार होती ती कोर्टाच्या म्हणजे नागपूर खंडपीठाने जे आहे ती पुढे ढकलली. आता संभाजीनगर कोर्टाने जे आहे ते निवडणूक आयोगाला झापलेलं आहे आणि एकंदरीत काय निकाल अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीनं 20-20 दिवस जे आहेत त्या मतमोजणी पुढे ढकलणे कितपत योग्य आहे? कोर्टानं घेतलेला हा निर्णय अनाकलनीय आहे आणि न पटणार आहे. काही आवश्यकता नव्हती, कारण नगरपालिकांचं मतदान झालेलं आहे आणि निकाल राखून का ठेवला? तेही केवळ 20 नगरपालिकांच्यासाठी. या निकालाचा आणि त्या नगरपालिकांच्या मतदानावर काहीही परिणाम होणार नव्हता. कारण महाराष्ट्रामध्ये आता ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जवळपास 80% अधिक उमेदवार हे कुठल्याच पक्षाशी संबंधित नव्हते. वेगवेगळ्या आघाड्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. त्या आघाड्यांचा आणि कुठल्या राजकीय पक्षाचा काही एक संबंध तसा अर्थार्थी नाही आहे. मग असं असताना मतदारांच्यावर निकालाचा प्रभाव पडेल आणि म्हणून त्या 20 नगरपालिकांच्या मतदानावर परिणाम होईल असा निष्कर्ष काढणंच मूर्खपणाचं आहे आणि त्यामुळं हा निकाल राखून ठेवला यालाच आमचा आक्षेप आहे. आता वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शेतकरी आपल्यापासून का दूर जातो? हा प्रश्न तुम्ही जरा शिवारात फिरून शेतकऱ्यांच्याच संवाद साधला तर बरं होईल. पण त्याचे परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागतात. हा नियम सोलापूरलाच लागू होतो मला वाटतंय, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन झालं आणि गेल्या वर्षापेक्षा या वर्षी 400-500 रुपये टनाला जास्त भाव शेतकऱ्यांनी आंदोलन करून मिळवला. जर शेतकऱ्यांचा संघटनांना प्रतिसाद नसता तर मग हे आंदोलन उभा राहिलं असतं का? कर्नाटकातलं आंदोलन उभा राहिलं असतं का? आता सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी अंतर्मुख व्हावं स्वतः. मग चूक सोलापूरच्या शेतकऱ्यांची आहे का सोलापूरच्या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे? त्याचं उत्तर त्यातून मिळेल. साहेब, आता 2 दिवसानंतर आपण ऊस दरासंदर्भात तीव्र भूमिका घेणार आहोत.
आंदोलनाला स्वरूप कसं असणार? गव्हाण बंद असं सांगितलं ना, गव्हाणीवर जातील शेतकरी. आणि ज्यांना ऊसाचा दर पाहिजे त्याने यावं. घरात बसून दर मिळणार नाही, काहीतरी हालचाल तर करावी लागेलच.